नमस्कार मित्रांनो, समीकरणे या धड्यावरील या व्हिडिओमध्ये आपण समीकरण म्हणजे काय याचा परिचय करून घेणार आहोत। जेव्हा आपण दोन किंवा अधिक संख्यांवर गणिती क्रिया करतो तेव्हा आपल्याला उत्तर म्हणून अजून एक संख्या मिळते। मिळालेले हे उत्तर हे अजून कुठल्या तरी दोन संख्यांवर किंवा त्याच संख्यांवर वेगळी किंवा तशीच गणिती क्रिया करून सुद्धा मिळू शकते। उदाहरण द्यायचे झाले तर 15 वजा 3 15 वजा 3 चे उत्तर आपल्याला मिळते 12। जर आपण अजून दोन संख्या घेतल्या 3 आणि 4 आणि गुणाकाराची क्रिया केली 3 गुणिले 4 पुन्हा आपल्याला 12च मिळतात। म्हणजे 15 वजा 3 किंवा 3 गुणिले 4 या दोन्ही गणिती क्रियांचे उत्तर हे समान आहे आणि ही समानता दाखवण्यासाठी आपण बरोबर या चिन्हाचा वापर करतो आणि अशा वेळेस गणिती भाषेत याला समीकरण असे म्हणतात। म्हणजेच समीकरणासाठी आपल्याला दोन गणिती क्रिया हव्यात आणि त्या दोन्ही गणिती क्रियांचं उत्तर समान हवं आणि ती समानता आपण बरोबर ह्या चिन्हाने दाखवतो। आता हीच समानता दाखवताना मी 3 गुणिले 4 हे डाव्या बाजूला आणि 15 वजा 3 हे उजव्या बाजूला ठेवलं। बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आणि बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला जर ठेवलं तरीही याला आपण समीकरण असेच म्हणतो। म्हणजेच समीकरण आपण बाजू बदलून सुद्धा लिहू शकतो। हे पाहिल्यावर तराजूची आठवण येते। आपण भाजी घ्यायला जेव्हा बाजारात जातो तेव्हा आपल्याला तिथे तराजू दिसतो। आणि ह्या तराजूमध्ये आपण एका बाजूला भाजी एका बाजूला माप ठेवतो। जेव्हा त्या मापाचं वजन आणि भाजीचं वजन समान असतं तेव्हा हा तराजू समतोल असतो। या तराजूची दोन्ही पारडी एकाच रेषेत असतात। तसंच समीकरणामध्ये दोन्ही बाजूला ज्या गणिती क्रिया असतात त्यांचं उत्तर हे समान असतं। आपण काही सराव गणित करून समीकरणांबद्दल थोडंसं अजून जाणून घेऊयात। खाली दोन ओळीत काही गणिती क्रिया दिलेल्या आहेत, त्यांच्या उत्तराची संख्या शोधून समीकरणे तयार करा। पहिल्या ओळीतील पहिली क्रिया 16/2 आपल्याला उत्तर देते आहे 8। खालच्या ओळीतील कोणती गणिती क्रिया आपल्याला 8 उत्तर देते? 10 वजा 2। म्हणजेच 16/2 आणि 10 वजा 2 यांचे उत्तर समान आहे आणि आपण हे समीकरणाच्या स्वरूपात 16/2 बरोबर 10 वजा 2 असे लिहू शकतो। दुसरी गणिती क्रिया आहे 5 गुणिले 2। अशी कोणती गणिती क्रिया आहे ज्याचे उत्तर 10 आहे? 37 वजा 27। म्हणजेच आपल्याला हे दुसरे समीकरण मिळालेले आहे। 9 अधिक 4 उत्तर आहे 13। यातील कोणती गणिती क्रिया उत्तर 13 देते? 6 अधिक 7। आपल्याला मिळते आपलं तिसरं समीकरण 72/3। 72/3 उत्तर आहे 24। 8 गुणिले 3 सुद्धा उत्तर आहे 24। शेवटची गणिती क्रिया आहे पहिल्या ओळीतील 4 अधिक 5। 4 अधिक 5
मिळतात 9 आणि 19 वजा 10 सुद्धा देतात 9. म्हणूनच आपल्याला समीकरण मिळतंय 4 अधिक 5 बरोबर 19 वजा 10. समीकरणे धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश. समीकरण, इक्वेशन, चल, व्हेरिएबल, उकल, सोल्युशन, प्रयोग व प्रमाद पद्धती, ट्रायल अँड एरर मेथड. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.